सर्वात लांब सी लिंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवडी नावाशेवा सी लिंक लवकरच पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होणार आहे. 22 किलोमीटर लांबीचा हा सी लिंक मार्ग असणार आहे. शिवडी नावाशेवा सागरी सेतू हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणून ओळखला जातो. या उड्डाणपुलामुळे मुंबई शहराची रहदारी तर कमी होईलच, पण नवी मुंबईच्या विकासात भर पडेल. सध्या मुंबईतून नवी मुंबईकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना मुंबई शहरातील रहदारीचे रस्ते पार करून जावे लागते. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, ज्याला शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक म्हणून ओळखले जाते, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर असलेल्या देशातील सर्वात लांब सागरी पूल अटल सेतू हा गेम चेंजर ठरेल. हा सी लिंक तयार झाल्यानंतर शिवडीहून थेट नवी मुंबईसाठी लोक उड्डाण पूल घेऊ शकतील, ज्यामुळे रस्त्यावरील वाहतूक आणि प्रवाशांचा वेळही कमी होईल. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचा पाहणी दौरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केला. आपण या शिवडी नावाशेवाचे सी लिंक प्रकल्पाचे काही हायलाइट्स बघणार आहोत. अति जलद, अत्यंत महत्त्वपूर्ण, अनुकरणीय सिव्हिल इंजिनिअरिंग प्रकल्पाचे मॉडेल. देशातील 22 किमीचा सर्वात मोठा सी लिंक पूल हा जगातील 12वा सर्वात लांब पूल आहे. हे समुद्रावर 16.50 किमी आणि जमिनीवर 5.50 किमी चालते. पूल बांधकामासाठी 18,000 कोटी रुपये खर्च आला. 500 बोईंग विमाने आणि 17 आयफेल टॉवर सारख्या वजनाचे लोहखनिज वापरले. बांधकामासाठी 7 वर्षे लागली. पुलामुळे मुंबई नवी मुंबई रायगड, मुंबई पुणे हिवे आणि मुंबई गोवा महामार्गावरील सुमारे 15 किमी अंतर कमी झाले आहे. हे 2 बीपीटी आणि JNPA प्रमुख बंदरांना जोडते. आवाज टुडेसाठी प्रिया उजबांचा रिपोर्ट, नवी मुंबई.